नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडं घनसावंगी तालुक्यातून पाहुणे आलेले आहेत SRT शेतीला भेट देण्यासाठी। आपला हा SRTचा आज चौथ्या वर्षातला प्लॉट आहे कपाशी, आणि त्यांना पण आता SRT विषयी थोडी माहिती भेटली। ते आज इथे खरं म्हणजे कंडिशन काय असती किंवा पीक काय असतंय किंवा पीक येतं का नाही हे त्यांच्या डोक्यात काही कल्पना होत्या, तर ते आज इथं आपल्यापर्यंत इथं आलेले आहेत। आपण त्यांचा परिचय आणि थोडं मनोगत घेऊ। सर, तुमचा परिचय आणि नाव नंबर सर्व सांगा। नमस्कार, मी दामोदर तोडकर, राहणार सरबगावान, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। मित्रांनो, मी पण एक शेतकरी आहे। शेतीसोबत माझे काही छोटे मोठे व्यापार व्यवसाय पण आहेत। आणि मागच्या काही दिवसापूर्वी मला SRT या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली, व्हिडिओ बघितले मी, आणि आमचे विठ्ठलराव जे आहेत त्यांचा खास करून मला एक व्हिडिओ मी बघितला आणि मला खूप आवडलं। शेतीमधली जी काय समस्या आहेत, मेहनत करण्यासाठी माणसं भेटत नाहीयेत किंवा दरवर्षीची जी काही मशागत आहे या मशागतीमध्ये प्रचंड खर्च होतोय, आणि अशी एक नवीन पद्धत ज्या वेळेला ऐकायला पाहायला मिळाली त्या उत्सुकतेपोटी मी खास करून माझ्या गावावरनं यांच्या गावाकडे आलोय आणि बघतोय तर काय नवलच, अतिशय छान प्लॉट आहे। म्हणजे आतापर्यंत खूप सारे प्लॉट बघितलेत, एवढंच काय तर यांच्या बाजूलाच यांच्याच बंधूचा एक प्लॉट आहे, त्यामध्ये आणि यामध्ये फरक दिसतोय। कुठलाही रोगराई नाही आहे, रोगराईचं प्रमाण फार कमी आहे। खाली दिसताना तर खूप सारं गवत आणि तसं तर पाहिलं तर घाण दिसते, पण ही घाण नसून या कपाशीसाठी असणारं पोषक गोष्टी आहेत असं त्यांचं मत आहे। आणि ते मागच्या 4 वर्षापासून जवळपास या तंत्राने शेती करतात, आणि आज आपण बघितलं तर त्यांचा जो सेंद्रिय कर्ब आहे, जमिनीचे जे काही पोषक तत्व आहे, तर ते जवळपास 2+ पेक्षा जास्त त्यांच्याकडे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे। आणि करण्याच्या पूर्वी त्यांचं म्हणणं की 0.5 पर्यंत होतं फक्त ते, आणि ते एवढं वाढलंय, त्यामुळं उत्पादन जो काही खर्च आहे तोही कमी होतोय आणि उत्पन्नही वाढतंय। आणि दरवर्षी जसं वर्षगणित खर्च कमी होऊ लागला आणि उत्पन्न वाढतंय, आणि हे फक्त ऐकून नाही तर मी प्रत्यक्षात स्वतः यांच्या प्लॉटवरती येऊन बघतोय। खूप सुंदर प्लॉट आहे, आणि त्यांचं जे कार्य आहे अतिशय त्यांनी वेळात वेळ काढून मला असं मनसोक्तपणे सगळी माझी माहिती देत आहेत मला। आणि मी ठरवलं की यावर्षी आता मी सुद्धा माझ्याकडे 12-15 एकर क्षेत्र आहे। आम्ही आमचे भाऊ आणि बघितलं तर 50-60 एकर माझ्याकडे पण जमीन आहे, आणि तिथंही आता यावर्षी सुरुवात, आता भाऊ करतील नाही करतील माहिती नाही, पण मी तरी किमान 5 एकरनी पहिली सुरुवात करतोय यावर्षी SRT तंत्राची। आणि अजूनही मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून काही प्लॉट किंवा अजून काही त्यांच्या इतर ठिकाणी त्यांनी केलेले त्यांनाही भेटी देऊ, किंवा एकदा इच्छा आहे की याचे जे जनक आहेत चंद्रकांत दादा यांची भेट घ्यावी आणि यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभावं अशी एक मनोमनी इच्छा निर्माण झाली, आणि या पद्धतीने शेती करण्याचा मी एक आज निर्णय घेतलाय। धन्यवाद, थँक्यू। मित्रांनो, आज आपल्या शेजारी आमचे मोठे बंधू भाऊसाहेब मारुती वैद्य यांचं या बाजूलाच आता हा बांध आहे, आणि याच्या शेजारी यांचं ते SRT शेत चालू होते। मागच्या 3 वर्ष यांनी मला खूप नावं ठेवले होते, आणि असं कुठं तंत्र असतं का, असं कुठं शेती होते का, तर त्यांनी विश्वास ठेवला नाही। पण 3-4 वर्षापासून आपण इथं बिगर मशागतीची शेती करतो।